वेलकम स्टुडंट 12th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड याच्यामध्ये जो आपला मॅथ्स 1 हा जो सब्जेक्ट आहे तर त्याच्यातला फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. त्यामध्ये मिसलिनियस एक्सरसाइज 1 मध्ये जो क्वेश्चन नंबर 4 आहे तर त्या क्वेश्चन नंबर 4 चं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार. क्वेश्चन नंबर 4 काय दिलंय? इफ e इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. प्रत्येकाची काय लिहायची? ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. वन बाय वन सॉल्व्ह करूया. फर्स्ट आपल्याकडे आहे काय दिलेलं एक्झाम्पल किंवा फर्स्ट सॉल्व्ह करताना आधी ए लिहून घेऊया. प्रत्येक वेळी लक्षात ठेवा आपण काय करणार आहे, ए राईट डाऊन करायचा प्रत्येकामध्ये. सो ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 हा आपला ए आहे. तर पहिल्यांदा काय चेक करायचं, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 8 इज इक्वल टू 15. आता देअर एक्झिस्टचा अर्थ काय होतो, त्यातला कमीत कमी एक कोणतरी असा पाहिजे की ज्याच्यामध्ये एक कोणतरी एक्स असा पाहिजे की एक्स प्लस 8 किती येणार? 50. ओके. तर सपोज मी असं याचं सोल्युशन लिहिलं, फॉर एक्स इज इक्वल टू 8 सॉरी एक्स इज इक्वल टू 7 बिलॉंग्स टू ए. समजा हा 7 घेतला आपण, तर 7 प्लस 8 किती येणार आहे? 15. तर असा एक मिळतोय आपल्याला 7. देअर एक्झिस्ट म्हणजे ऍटलीस्ट एक कोणतरी मिळायला पाहिजे. मग काय करणार? तो 7 घेणार. 7 प्लस 8 किती येतं? 15 येतं. देअरफॉर गिवन स्टेटमेंट और द ट्रूथ व्हॅल्यू of given statement is true. पहिल्याची काय येणार आहे? ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार आहे. ओके. आता सेकंड बघूया आपण. सेकंडच्या वेळी पण काय करणार आहे आपण? हे सोल्युशन तुम्ही नोट करा. आता सेकंडच्या वेळी इथे सॉरी जस्ट अ मिनिट इथे लिहूया सेकंडच्या वेळी पण ए राईट डाऊन करा. आता इथे फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 5 इज लेस दॅन 12. फॉर ऑल म्हणजे काय? प्रत्येकसाठी पाहिजे. आता समजा मी पहिल्यांदा 1 घेतलं, तर 1 प्लस 5. ओके. 1 प्लस 5 किती येतं? 6. ओके. 6 इज लेस दॅन 12. याच्यासाठी ट्रू होतं. समजा 2 ठेवला, 2 प्लस 5 7. ओके. तो पण लेस दॅन 12 होता. ओके. लेस दॅन 12. 3 सुद्धा 3 प्लस 5 8 लेस दॅन 12 हा सुद्धा होतो. 4 प्लस 5 किती होणार? 9 तो सुद्धा होतो. 5 प्लस 5 10. 10 इज लेस दॅन 12. 6 प्लस 5 11. ओके. सो इथे किती येणार? 11 तो सुद्धा लेस दॅन 12. आता समजा आपण 7 घेतलं, इक्वल होतं किंवा अगदी सिंपल 8 घेतला. 8 प्लस 5 किती येणार? 13. तर 13 ऍक्च्युली ग्रेटर आहे 12 पेक्षा. त्यामुळे त्याच्या बाबतीत हे ट्रू येणार. त्यामुळे सेकंड मध्ये काय करायचं? याच्या आन्सर मध्ये ए पहिल्यांदा लिहून घ्यायचा. मग त्याच्यात लिहायचं फॉर ओके एक्स इज इक्वल टू इवन 7 सुद्धा घेऊ शकता तुम्ही कारण तो इक्वल टू येतं. सो फॉर एक्स इज इक्वल टू 8 काय होणार? 8 प्लस 5 ओके इज नॉट लेस दॅन 12. इट इज ऍक्च्युली ग्रेटर दॅन 12. ओके. सो हे येत नाहीये. देअरफॉर इथे आन्सर काय लिहिणार आपण? द गिवन स्टेटमेंट गिवन or the truth value of given statement असं द्या. The truth value of given statement is false. That is F. ओके. असं फुल सेंटेन्स लिहायचं. The truth value of given statement is false. हे झालं सेकंड. आता थर्ड वन बघूया. थर्ड वन मध्ये परत एक आहे तसा राईट डाऊन करा आणि मग त्याच्यामध्ये चेक करा कुठला करेक्ट आहे. इन केस ऑफ थर्ड वन तर याच्यामध्ये इथे लिहूया थर्ड. There exists x belongs to A such that x plus 7 is equal to or greater than or equal to 11. त्याच्यामध्ये असं लिहू शकतो. समजा मी फॉर x is equal to 4. So 4 plus 7 is equal to किती आला? 11. And for there exists चेक करायचं म्हणजे ऍटलीस्ट 1 मिळायला पाहिजे. एक 1 कुठला तरी एक मिळाला तरी. आणि फॉर x is equal to 5. ओके. So 5 plus 7 is equal to 12. So 12 is greater than 11. म्हणजे एक तर इक्वल टू येतोय, इक्वल टू 11 येतोय किंवा ग्रेटर दॅन आणि तेच पाहिजे होतं ग्रेटर दॅन इक्वल टू 11. सो द ट्रूथ व्हॅल्यू एक मिळतोय आपल्याला 4 5 असे मिळतात. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट त्यासाठी 4 बिलॉंग्स टू ए. इथे पण बिलॉंग्स टू ए. गिवन स्टेटमेंट इज ट्रू.
हे झालं थर्ड वन. आता फोर्थ वन साठी फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए 3x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 25. फॉर ऑल म्हणजे सगळे पाहिजेत त्याच्यात. तर सगळे जर पाहिजे असतील तर इथे फोर्थ वन, जस्ट मिनिट, फॉर ए इज इक्वल टू, हे ए पहिल्यांदा लिहून घ्यायचं त्याच्यात. आता समजा मी पहिल्यांदा काय ठेवलं, 1 ठेवलं, 3x म्हणजे 3 इंटू 1, ओके, 3 1 जा 3, तो लेस दॅन 25. असं तुम्ही सगळ्या व्हॅल्यू ठेवत गेला तर शेवटचा 8 पर्यंत समजा ठेवत आहे. प्रत्येक व्हॅल्यू ठेवून बघा. आता समजा मी दुसरं ठेवलं 3 2 जा 6, तर ते 25 पेक्षा लेस. असं करत करत आपण समजा 3 9 जा केला तर 3 9 जा किती येणार, 27, and 27 is not less than 25. Okay, so for x is equal to 9 belongs to a, 3x म्हणजे काय ना, 3 मल्टिप्लाय x ची व्हॅल्यू किती घ्यायची, 9. 3 9 जा किती येणार, 27, and 27 is not equal to or not less than or equal to. ओके, तर असेल नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू 25, नॉटचं साईन काढा किंवा ते ग्रेटर येतं, और 27 इज ग्रेटर दॅन 25 असे लिहू शकतो. तर अशी एक व्हॅल्यू मिळते आपल्याला की हे काय येतं, फॉल्स येतं. ओके, 9 साठी काय होतं, फॉल्स येतं स्टेटमेंट, कारण ते 27 पेक्षा काय नाहीये, 27 पेक्षा ग्रेटर नाही आहे 25 किंवा 27 लेस नाही आहे, ग्रेटर आहे, त्यामुळे फॉल्स येतं. ओके, सो द गिवन स्टेटमेंट किंवा द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. ओके, दॅट इज रिक्वायर्ड. तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं.